रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर। नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर। 15,000 रुपयाची खरेदी करा आणि फक्त 10,000 रुपये भरा। ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध। अप्रतिम लग्न सराई कलेक्शन, सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या, नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट। आहेरी ऑफर ही सुरू। आहेरी साड्या 10 घ्या 1 फ्री। पॅन्ट शर्ट जोडी 10 घ्या 1 फ्री। ऑफर फक्त 31 मे 2025 पर्यंत। रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे, तालुका मिरज। सध्या संपूर्ण देशभर लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि धर्मांतरांचे अनेक प्रकार घडतात। यापासून हिंदूंनी सावध राहावं। हिंदूंनी पहलगाम येथे हल्ला झाला म्हणून तेवढ्यापुरतं जागरूक न राहता हिंदू धर्मातील नागरिकांनी 365 दिवस 24 तास जागरूक राहायला हवं, असं आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलंय। उमदी येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने काश्मीरमधील पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आमदार पडळकर यांच्या नेतृत्वाखाली उमदी गाव बंद ठेवून आक्रोश मोर्चा काढण्यात आला। यावेळी या मोर्चात संबोधित करताना आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, दहशतवाद्यांनी पहलगाम येथे हल्ला करताना जात, भाषा, राज्य न विचारता धर्म कोणता विचारून गोळ्या घातल्या। कुराण, कलमा त्यांच्याकडून वदवून घेतलं। काही जणांनी कलम पडूनही विश्वास न बसल्यामुळे त्यांचे कपडे उतारून गोळ्या घातल्या। हिंदूंनी पहलगाम येथे हल्ला झाला म्हणून तेवढ्यापुरतं जागरूक न राहता हिंदू धर्मातील नागरिकांनी 365 दिवस 24 तास जागरूक राहायला हवं। ते पुढे बोलताना म्हणाले, सध्या संपूर्ण देशभर लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि धर्मांतरांचे अनेक प्रकार घडत आहेत। त्यापासून हिंदूंनी सावध राहावं। त्याचबरोबर मुलींनीही क्षणिक सुखासाठी लव्ह जिहादला बळी पडू नये। पालकांनी सुद्धा आपल्या मुलींवर काळजीपूर्वक लक्ष ठेवायला हवं। या आक्रोश मोर्चास उमदीतील सर्व हिंदू समाजाने उत्स्फूर्तपणे गाव बंद ठेवून भाग घेऊन गावातील मुख्य चौकातून रॅली काढून दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला। यावेळी युवा नेते सम्राट महाडिक, संजय तेली तसेच हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान उमदी हे नाव बदलून नारायणपूर हे आधीचं नाव देणार, त्याचबरोबर महाराष्ट्रातील निजामशाही आणि औरंगजेबच्या खुणा असलेल्या गावांची नावे बदलून पूर्वीची नावे ठेवणार, याचा प्रस्ताव माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लवकरच येणार असल्याचं पडळकर यांनी वक्तव्य केलं। भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष निवडीसाठी आज 42 सदस्यांनी इच्छुक 3 उमेदवारांची नावे प्राधान्यक्रमाने लिहिलेलं मतदान केलंय। पक्ष निरीक्षकांचा अहवाल प्रदेश भाजपला जाणार असून 3 मे रोजी ग्रामीण व शहर जिल्हाध्यक्ष निवड जाहीर होईल। जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंग देशमुख आणि माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी चुरस आहे। माजी पालकमंत्री आमदार सुभाष देशमुख आणि भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर हे पक्ष निरीक्षक म्हणून उपस्थित होते। शिरढोण येथील एका हॉटेलवर मतदान झालं। जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, आमदार सुरेश खाडे, आमदार सत्यजित देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार दिनकर पाटील, संग्रामसिंग देशमुख, पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार भगवानराव साळुंखे, राहुल महाडिक, सम्राट महाडिक, CB पाटील, विक्रम पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे, माजी अध्यक्ष राजाराम गरुड, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा प्राजक्ता कोरे, सरिता कोरबू, माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह एकूण 42 जणांनी मतदान केले। जिल्हाध्यक्ष पदासाठी संग्रामसिंग देशमुख, पृथ्वीराज देशमुख, शिवाजी डोंगरे तसेच मिलिंद कोरे, विलास काळेबाग, राजाराम गरुड हे 6 जण इच्छुक उमेदवार आहेत। संग्रामसिंग देशमुख आणि पृथ्वीराज देशमुख यांच्यात अध्यक्षपदासाठी चुरस आहे। लोकसभा निवडणुकीपासून देशमुख बंधूंमध्ये अंतर पडले। जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी ते आमने सामने आलेत। भारत मातेचे पांग फेडणारा हिंदुस्थान शिवछत्रपतींच्या स्फूर्ती प्रेरणेतून घडवल्याशिवाय राहणार नाही, असा ठाम विश्वास शिवप्रतिष्ठान प्रमुख संभाजीराव भिडे गुरुजी यांनी सांगलीत शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केला आहे। सांगलीत मातोश्री भाजीपाला विक्रेता संघाकडून आज शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला। यावेळी हिंदू एकता आंदोलन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीनराजे शिंदे, भाजप महिला मोर्चा प्रदेश महामंत्री स्वातीताई शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती। मोठ्या थाटामाटात शिवोत्सव 2025 ची सुरुवात श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले। यावेळी भिडे गुरुजी बोलत होते, देशाची आजची परिस्थिती आणि 38,000 वर्षांपासूनची परिस्थिती ही कायमच भयावह स्थितीत आहे। खचत पिसत नासत चाललेल्या देशाने छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेतला पाहिजे। आपल्याला हिंदुस्थान आणि हिंदू समाज एकत्र ठेवायचा असेल तर प्रत्येकाच्या मनात रक्तात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांचे बीज मंत्र घट्ट करू, असा विश्वासही भिडे गुरुजी यांनी यावेळी व्यक्त केला। गजानन मोरे, निखिल सावंत, प्रसाद रिसवडे, प्रदीप निकम, राहुल माने, कल्पना जाधव, सुनीत भोसले, मंजुळा कुंभार, शोभा शिंदे, वैशाली बिराजदार, राणी चौधरी, द्राक्षायणी बेळुंबी, विष्णू शिंदे, अनिल बनगर, विष्णू माळी, शाहीर दगडू जंगम, राहुल शिंदे, धीरज कदम आदी जण उपस्थित होते।
महापालिका क्षेत्रात उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर वॉच ठेवण्यासाठी तरुणांची स्वच्छता दूत म्हणून नेमणूक केली जाईल. तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या 2 टप्प्यात कामाचं नियोजन करा आणि कचरा उठावासाठी तयार केलेल्या मायक्रो प्लॅनिंगची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. यामध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्यास कारवाई करण्याचा इशारा आयुक्त सत्यम गांधी यांनी बैठकीत दिलाय. स्वच्छतेच्या प्रश्नांवर आयुक्त गांधी यांनी महापालिकेच्या सभागृहात बैठक घेतली. या बैठकीला उपायुक्त स्मृती पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र दाटे यांच्यासह सर्व स्वच्छता निरीक्षक मुकादम बैठकीला उपस्थित होते. महापालिका शहरात ज्या भागात उघड्यावर कचरा टाकला जातो ती ठिकाणी शोधून संबंधित नागरिकांना दंडात्मक कारवाई करण्याबाबतची पूर्वकल्पना द्यावी. त्यानंतर देखील नागरिकांनी सार्वजनिक जागेवर कचरा टाकल्यास त्यांच्यावर कारवाई करावी अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. तसेच महापालिका क्षेत्रातील खुले भूखंड, खासगी रिकाम्या प्लॉटवर कचरा टाकण्यात येत असल्याचे प्रकार आढळून येतात. त्या ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना देखील दिल्या. तसेच शहरात स्वच्छता दूत ही नवी संकल्पना राबवण्यात येणार आहे. यामध्ये तरुणांचा सहभाग घेतला जाईल. ज्या भागात रस्त्यावर खुल्या भूखंडावर कचरा टाकला जातो त्या ठिकाणी लक्ष ठेवण्याचं काम त्या भागातील तरुणांवर देण्यात येईल. त्यांची स्वच्छता दूत म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. शहरातील सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अस्वच्छतेवर हा उपाय केला जाणार असल्याचे आयुक्त सत्यम गांधी यांनी सांगितले. कुपवाड MIDC मधील मेन अँड पिस्टन चौकामध्ये डंपर आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा अपघात इतका भीषण होता की डंपरचं चाक दुचाकीस्वाराच्या डोक्यावरून गेले आणि डोक्याचा चेंदामेंदा झालाय. बिराप्पा भगवान रुपनर असं मयत दुचाकीस्वाराचं नाव आहे. सदरचा अपघात आज दुपारी झालाय. अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळावरून पसार झाला. अपघाताची माहिती मिळताच कुपवाड पोलीस घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केलाय. याबाबत रमेश बिराप्पा रुपनर यांनी फिर्याद दिली. या प्रकरणी डंपर चालकावर कुपवाड पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आलाय. आज दुपारी बिराप्पा रुपनर हे दुचाकीवरून कुपवाडकडून मेनन पिस्टन चौकाकडे जात असताना ताणंगकडून कुपवाडकडे येणारा डंपरवरील चालकाने भरधाव वेगाने येऊन दुचाकीस धडक दिली. या अपघातामध्ये मोटरसायकल स्वाराच्या डोक्यावरून उजव्या हातावरून डंपरचं उजव्या बाजूचं चाक गेल्याने मोटरसायकल स्वार जागीच ठार झाला. अपघातानंतर घटनास्थळावरून डंपर चालकानं पलायन केलं. पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केलाय. अपघातातील दोन्ही वाहने ताब्यात घेतलीत. या घटनेची नोंद कुपवाड पोलिसात करण्यात आली असून डंपर चालकावर कुपवाड पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला. अधिक तपास पोलीस करत आहेत. सांगलीत महापालिकेने भाजी मंडईत अतिक्रमण मोहीम राबवली. अचानकपणे कारवाई सुरू झाल्याने अतिक्रमण कर्मचारी आणि भाजी विक्रेते यांच्यात वादावादी झाली आहे. अखेर भाजी विक्रेत्यांनी स्वतःहून आपली अतिक्रमण काढत महापालिकेला सहकार्य केले. तसेच भाजी विक्रेत्यांच्या जागेचा प्रश्न कायमचा निकाली काढण्याचं आवाहन केलं. सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई ही 55 वर्षांपूर्वीची आहे. संस्थान काळापासून येथे मंडई आहे. या मंडईत असणाऱ्या विक्रेत्यांसाठी महापालिकेने कट्टे आणि शेड बांधून दिलेत. मात्र तरीही भाजी विक्रेते रस्त्यावर तात्पुरते छत मारून आपला व्यवसाय करतायत. वास्तविक हा वहिवाटीचा रस्ता असल्याने वाहतूक सुद्धा या रस्त्यावर सुरू असते. मात्र दोन्ही बाजूला भाजी विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्यामुळे वाहनांची कोंडी होत होती. याबाबत वारंवार सूचना देऊनही भाजी विक्रेते आपले अतिक्रमण हटवायला तयार नव्हते. त्यामुळे नूतन आयुक्त सत्यम गांधी यांनी तातडीने आदेश देऊन हा रस्ता मोकळा करण्याचे आदेश दिले होते. यानुसार आज उपायुक्त वैभव साबळे यांच्या सूचनेनुसार शिवाजी मंडई येथील अतिक्रमित शेड पत्रे हे महापालिकेच्या पथकाने हटवण्यास सुरुवात केली. यावेळी या मोहिमेला विक्रेत्यांनी विरोध दर्शवल्याने काही काळ ही मोहीम थांबवावी लागली. अखेर आयुक्तांचे आदेश दाखवल्यानंतर भाजी विक्रेत्यांनी स्वतःहून आपली शेड पत्रे काढून घेत महापालिकेला सहकार्य केले. तसंच भाजी विक्रेत्यांच्या जागेचा प्रश्न कायमचा निकाली काढण्याचं आवाहन केलं. जत तालुक्यातील राजकीय नेत्यांचे पक्षप्रवेश सध्या सुरूच असल्याचं चित्र आहे. तमनगोंडा रवी पाटील यांचे विश्वासू असलेल्या बसवराज पाटील यांनी अनेक कार्यकर्त्यांसह आज जनसुराज्य पक्षात प्रवेश केलाय. त्यांची जत तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. बसवराज पाटील हे एकुंडी गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच तथा सरपंच परिषद जत तालुका अध्यक्ष म्हणून यशस्वीपणे कार्य केले आहेत. त्यांना गावगाड्याची सखोल जाण आणि राजकीय तसेच सामाजिक कार्याचा मोठा अनुभव आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली जत तालुक्यातील जनसामान्यांचा आवाज बुलंद होईल असा विश्वास पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी व्यक्त केलाय. बसवराज पाटील हे या अगोदर भाजपमध्ये तमनगोंडा रवी पाटील यांचे विश्वासू शिलेदार होते. रवी पाटील यांच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय सहभागी होते. रवी पाटील यांनी नुकताच राष्ट्रवादीत अजितदादा पवार गटात प्रवेश केला. परंतु बसवराज पाटील त्यांच्यासोबत न जाता लिंगायत समाजाचे नेते आमदार विनय कोरे यांच्या जनस्वराज्य पक्षात जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला. या निवडीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात जत तालुक्यातील विविध गावातील अनेक नवयुवक व कार्यकर्त्यांनी जनसुराज्य पक्षात जाहीर प्रवेश केला. नव्याने पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी झटण्याचा संकल्प व्यक्त केला. या प्रसंगी बोलताना बसवराज पाटील म्हणाले,
संस्कार संकल्प सिद्धी या ब्रीदवाक्यानुसार आम्ही तालुक्यातील शेवटच्या माणसाच्या न्यायासाठी लढा उभारणार आहोत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका आम्ही पूर्ण ताकदीने लढवणार आहोत आणि जनस्वराज्य पक्षाचा झेंडा तालुक्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात फडकवणार आहोत, असं ठाम शब्दात त्यांनी सांगितलं. शक्तीपीठ महामार्ग रद्द करा या मागणीसाठी गेले वर्षभर नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीचा संघर्ष सुरू आहे. शासनाकडून मागवण्यात आलेल्या हरकतीवर जिल्ह्यातील मणेराजुरी गावातील बाधित शेतकऱ्यांची सुनावणी होणार आहे. उर्वरित सर्व गावांमधील सुनावणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे यापुढे कोणत्याही अधिकाऱ्यांनी गावोगावी सर्व्हे करण्यासाठी येऊ नये. शक्तीपीठ महामार्ग रद्दच करावा अशी मागणी आहे. यासाठी आंदोलनाचं पुढचं पाऊल म्हणून महाराष्ट्र दिनाच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बाधित शेतकऱ्यांना घेऊन तीव्र निदर्शने करणार असल्याचा इशारा संघर्ष समितीचे नेते दिगंबर कांबळे यांनी दिलाय. याबाबत बोलताना कांबळे म्हणाले, हजारो शेतकऱ्यांनी हरकतीवर सुनावणीवेळी आपलं म्हणणं सविस्तर मांडले. जो काही संवाद करायचा तो भूसंपादन अधिकारी म्हणजेच प्रांताधिकारी यांच्याकडे केलेला आहे. त्यांना हात जोडून सांगितले की कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्गासाठी आमच्या वावरात संयुक्त मोजणी किंवा कसलाही सर्वे करण्यासाठी अथवा संवाद साधण्यासाठी कोणत्याही अधिकाऱ्यांनी येऊ नये. शक्तीपीठ महामार्ग हा रद्द करावा आणि आमच्या जमिनी वाचवाव्यात अशी मागणी केली. यापुढची लढाई म्हणून गुरुवारी महाराष्ट्र दिनानिमित्त शक्तीपीठ महामार्ग बाधित सर्व जिल्ह्यांमध्ये 1 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून पालकमंत्र्यांना निवेदन देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.